नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं, ज्यांनी खरोखरच वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये सन्मान मिळवलेले आहेत. कान्स फेस्टिवल असेल, मलेशिया फेस्टिवल असेल, श्रीलंका फेस्टिवल असेल, तिथं मानाचं स्थान पटकावणारा सिनेमा म्हणजे ऊत. आणि ऊत हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या पोस्टर लॉन्च सोहळ्यासाठी आम्ही उपस्थित आहोत रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. त्याचप्रमाणे आत्ताच इथे म्युझिक लॉन्च, सॉन्ग लॉन्चसुद्धा झालं आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक राम मलिक माझ्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम अभिनंदन की इतक्या ठिकाणी हा प्रदर्शित झालेला. आम्हाला उत्सुकता आहे की नेमका कधी प्रदर्शित होणार आहे, पण जाणून घ्यायचं आहे की या चित्रपटाचा प्रोसेस कसा होता दिग्दर्शक या नात्याने. याची प्रोसेस खरंच एक खूप लेंदी प्रोसेस झाली, परंतु एखाद्या नावातच जसं काहीतरी खूप दडलेलं असतं आहे, तर ह्या ऊतमध्ये ज्या खरंच भावनांचा उद्रेक, तर याची प्रोसेस ही अगदी म्हणेल की अगदी सुरुवातीपासूनच खूप डिफरंट आणि खूप वेगळी राहिली. आणि ह्या प्रवासातच आपण एखाद्या म्हणतो की एखाद्या गोष्टीचं सक्सेस म्हणजे डेस्टिनी नसते, प्रवास असतो. आणि ऊत हा प्रवास मला वाटतं ज्यावेळेस प्रेक्षकांच्या मनात उतरेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षक ज्यावेळेस त्याला, कारण प्रत्येक त्या माणसाची भावना आहे ह्या सिनेमामध्ये, ते तुम्हाला ऊत पाहताना नक्कीच लक्षात येईल. पण समजा चित्रपटाची वन लाईन जर नरेट करायची झाली आपल्या प्रेक्षकांकरता, तर काय सांगाल? वन लाईन नरेट करायची झाली तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊत आहे, कसलं ना कसलं, प्रेमाचं म्हणा, भावनेचं म्हणा. तर वन लाईन असं आहे की प्रत्येक त्या माणसाची गोष्ट आहे की ज्याच्यात भावना आहेत. म्हणजे ही प्रत्येक त्या माणसाची गोष्ट आहे की जो भावनांचा साठा करून बसला आहे, आणि एक दिवस असा असतो की त्या भावनांचा उद्रेक होतो आणि तो आपल्याला कधी ना कधी प्रत्येकाला जाणवत असतो. आणि केवळ ही प्रेमाची भावना नाही, तर ही खूप काही वेगळं सांगून जाणारी भावना आहे. आणि काही गोष्टी असतात की ज्यांचं कधी वन लाईन होऊ शकत नाही, अशी ही ऊत आहे. तर ती पाहिल्याशिवाय मला वाटतं तिची तुम्हाला वन लाईन सांगून कदाचित त्याचा ते डिस्क्राईब होणार नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते राज मिसाळ हेच प्रमुख भूमिकेत आहेत आणि त्याचप्रमाणे आर्या सावेसुद्धा आहेत. नवीन कलाकारांची जेव्हा निवड झाली आणि या चित्रपटात एक नवीन जोडी, फ्रेश जोडी आपल्यासमोर येते, त्यांना दिग्दर्शित करतानाचा अनुभव खूप चांगला अनुभव होता. दोघांनीही गोष्ट अशी समजून घेतली होती की मला त्यांना दिग्दर्शन ज्यावेळेस मी करत असताना मला खूप काही चॅलेंजेस आलं नाही, कारण मला असं वाटत होतं की पात्र त्या गोष्टीसाठीच बनलेली आहेत. आणि दोघांनीही अगदी ताकदीचा अभिनय या सिनेमामध्ये केलेला आहे. आणि नेमका कधी प्रदर्शित होणार आहे काही सांगू शकाल? त्याची तारीख गुलदस्त्यातच आहे, लवकरच गुपितच आहे, पण लवकरच त्याची तारीख प्रेक्षकांसमोर आपले फिल्मचे प्रोड्युसर लवकरच अनाऊन्स करतील. तेव्हा आपण प्रतीक्षा करूया की ऊत भावनांचा उद्रेक आपल्याला कधी बघायला मिळतोय. त्याकरता तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल काही क्षणांची. आपण रामजींना शुभेच्छा देऊया, चित्रपटाला शुभेच्छा देऊया आणि लोकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच नवीन नवीन मराठी सिनेमांचे, नाटकांचे, मालिकांचे अपडेट्स बघण्याकरता सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्सला. धन्यवाद.